आज आपल्याला सिलेबसमधील दुसऱ्या मॉड्यूलला सुरुवात करायची आहे. पेपर नंबर 3 लोकप्रशासन. तुम्हाला माहीत असेल की यावर्षी तुम्हाला राज्यशास्त्राचे 2 पेपर्स आहेत. पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3. पेपर नंबर 2 आहे राजकीय सिद्धांत आणि पेपर नंबर 3 आहे लोकप्रशासन. तर आत्ता आपण लोकप्रशासनाचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर दुसरं मॉड्यूल पहिलं आपण बऱ्यापैकी पूर्ण केलेलं आहे. तर दुसरं मॉड्यूल आहे प्रशासनासंबंधीचे सिद्धांत. तर त्याचा थोडा आढावा आपल्याला आज घ्यायचा आहे. लोकप्रशासनाचे सिद्धांत पाहण्याच्या आधी पहिल्या पाठामध्ये किंवा पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण काय काय पाहिलं ते थोडक्यात बघू. लोकप्रशासनाचा परिचय हा पहिल्या पाठाचं नाव होतं. त्याच्यामध्ये प्रशासन म्हणजे काय, प्रशासनाचे वेगवेगळे प्रकार, महत्त्वाचे 2, खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन. म्हणजे टाटा, बिर्ला किंवा रिलायन्स हे मोठमोठ्या कंपन्या चालवतात. उत्पादनं वेगवेगळी त्यांची आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्य करतात, अगदी मिठापासून सॅटेलाईटपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये. मग तिथे जे त्यांना प्रशासन व्यवस्थापन लागतं ते खाजगी प्रशासन झालं. आणि लोकप्रशासन म्हणजे सरकारी प्रशासन किंवा सार्वजनिक प्रशासन. तर त्यातला फरक आपण पाहिला, लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन. त्याच्यानंतर लोकप्रशासनाची व्याप्ती आपण पाहिली. फ्रॉम क्रेडल टू ग्रेव्ह, तुम्हाला आठवत असेल तर बघा, पाळण्यापासून थडग्यापर्यंत सगळीकडे तुमचा लोकप्रशासनाशी संबंध येतो. लोकप्रशासन ह्या अभ्यास विषयाची उत्क्रांती हा भाग फक्त मी थोडासा मागे ठेवला आहे. त्याचा थोडाफार उल्लेख केला. वुड्रो विल्सननी या विषयाला सुरुवात केली. त्याच्यानंतर LD व्हाईटनी पहिलं टेक्स्टबुक लिहिलं 1926 मध्ये. तर लोकप्रशासनाच्या विषयाच्या एकूण जो त्याचा विकास झाला त्याच्या उत्क्रांतीचे काही टप्पे आहेत. त्या टप्प्यांचा आपल्याला स्वतंत्रपणे पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते खाजगीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरण म्हणजे काय. सरकारी कंपन्या खाजगी उद्योगांना विकणं म्हणजे खाजगीकरण. टेलिफोन, पेट्रोल किंवा दूरदर्शन आणि आकाशवाणी, ब्रॉडकास्टिंग ज्याला म्हणतो आपण, असं एखादं क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुलं करणं त्याला म्हणतात उदारीकरण, लिबरलायझेशन. खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन. आणि जेव्हा तुमची अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडली जाते, तुम्ही क्षेत्र खुली करता आणि खाजगी उद्योगांना सरकारी, आत्तापर्यंत जे फक्त सरकारी क्षेत्रासाठी मर्यादित होती अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बोलवता. मग त्याच्यामध्ये जगभरातून कंपन्या येतात आणि गुंतवणूक करतात आणि तुमची अर्थव्यवस्था मग जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाते. त्याला म्हणतात जागतिकीकरण. तर या सगळ्या प्रक्रिया साधारणपणे भारतामध्ये 1991 पासून सुरू झाल्या. नरसिंहराव सरकारपासून. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींना चालना दिली आणि तोपर्यंतच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा सगळा चेहरा मोहराच तिथून बदलून गेला. तर या बदललेल्या परिस्थितीमध्ये लोकप्रशासनावर पण खूप परिणाम झाले, जे अतिशय म्हणजे डबघाईला आलेल्या कंपन्या होत्या त्या बुडाल्या किंवा त्याचं खाजगीकरण झालं. जे चांगल्या कंपन्या होत्या त्या टिकून राहिलेल्या दिसतात. मग नवरत्न वगैरे असं त्यांना नाव दिलेलं दिसतं. बऱ्याच सरकारी कंपन्यांनी आपल्यामध्ये सुधारणा करून घेतली, तंत्रज्ञान नवीन आत्मसात केलं, लोकांच्याकडे बघण्याचा, कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हे सगळे बदल झालेले आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलेले होते. आता याच्या आधीची जी काही लेक्चर्स आपली झाली आहेत ती जर तुम्ही पाहिलेली नसतील, ऐकलेली नसतील, तर तुम्ही इथे जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून ही सगळी लेक्चर्स पुन्हा पाहू शकता. आणि
एकत्रितपणे तुमचा अभ्यास त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकतो. आता आपल्याला लोकप्रशासनाचे किंवा प्रशासनासंबंधीचे 2-3 महत्त्वाचे सिद्धांत पाहायचे आहेत. 3 महत्त्वाचे सिद्धांत. त्याच्यामध्ये एक आहे तो मॅक्स वेबरनी मांडलेला सिद्धांत, दुसरा आहे तो टेलरचा सिद्धांत, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत, आणि तिसरा सिद्धांत एल्टन मेयोचा. तर ह्या 3 पैकी आज आपण सुरुवात करणार आहोत ती मॅक्स वेबरपासून. मॅक्स वेबर हा जर्मन समाजशास्त्रज्ञ. 1864 ते 1920 हा त्याचा कार्यकाळ. 1864 ते 1920 मध्ये मॅक्स वेबरनी जर्मनीमध्ये त्याची सगळी अर्थात कारकीर्द घडली. हा चतुरस्त्र विचारवंत होता. त्याला भारताविषयी बरंच आकर्षण होतं. त्यांनी हिंदू आणि बौद्ध धर्माचा अभ्यासही केला. राजकीय अर्थशास्त्रासंबंधी त्यांनी चिंतन केलं. ऑथॉरिटी म्हणजे अधिसत्ता याच्याविषयी त्यांनी विचार मांडले आणि प्रोटेस्टंट धर्म आणि कॅपिटलिझम याच्याविषयी चर्चा करणारा प्रोटेस्टंट इथिक्स नावाचा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. प्रोटेस्टंट तत्त्वज्ञान आणि भांडवलशाही हे एकमेकांना पूरक आहेत असं त्याचं म्हणणं होतं. द सपोजेडली प्रोटेस्टंट व्हॅल्यूज ऑफ हार्ड वर्क, थ्रिफ्ट, इफिशियन्सी अँड ऑर्डरलीनेस contributed to the economic success of Protestant groups in the early stages of European capitalism. प्रोटेस्टंट जे ख्रिश्चन धर्मामधला एक पंथ आहे, तर या प्रोटेस्टंट पंथाची काही वैशिष्ट्ये आहेत, काही जीवन पद्धती, जीवनासंबंधीची काही तत्त्व आहेत. कष्टाचं जीवन, काटकसर, कार्यक्षमता, सुव्यवस्था आणि एकूणच शिस्तबद्ध असं जीवन, या मूल्यांना प्रोटेस्टंट पंथामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. तर या मूल्यांमुळेच प्रोटेस्टंट लोक यशस्वी भांडवलदार होऊ शकले, हा त्याचा सिद्धांत होता, हे त्याचं म्हणणं होतं आणि प्रोटेस्टंट इथिक्समध्ये हे त्यांनी मांडलेलं दिसतं. दुसरा त्यांनी महत्त्वाचा विचार मांडला तो नोकरशाही संदर्भात मांडलेला आहे. नोकरशाही हा शब्द कसा आहे ते पहा. राजेशाही, लोकशाही. राजेशाही म्हणजे राजाचं राज्य, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. तसंच जर तुम्ही पाहायला गेलात तर नोकरशाही म्हणजे नोकरांचं राज्य. नोकर असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा अपेक्षित काय आहे की त्यांनी नोकरी करावी, चाकरी करावी, कोणाची तरी सेवा करावी. नोकर म्हटल्यानंतर त्याचा कोणीतरी मालक असणार आणि त्या मालकाची त्यांनी सेवा करावी, हे सगळं एका शब्दामध्ये अपेक्षित आहे. पण इथे शब्द काय वापरला आहे? नोकरशाही म्हणजे नोकरांचं राज्य. ब्युरोक्रसी, ब्युरो हा फ्रेंच शब्द आहे. त्या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो डेस्क किंवा ऑफिस, कार्यालय, टेबल. आपल्याकडे प्रशासनामध्ये महाराष्ट्रात की हा डेस्क, तो डेस्क हा शब्द तुम्ही ऐकला असेल. डेस्क नंबर 1, डेस्क नंबर 2. तुम्ही डेस्क नंबर 1वर जा किंवा 10वर जा तर तिथे तुम्हाला तुमचं काम करून मिळेल. तर असे डेस्क्स असतात. त्या डेस्कचा फ्रेंच शब्द आहे ब्युरो, म्हणून त्याच्यावरून शब्द आला ब्युरोक्रसी. तर ब्युरोक्रसी हा तसा टीकात्मक शब्द आहे, हा लक्षात घ्या. सिव्हिल सर्व्हिस किंवा सनदी सेवा हा चांगला शब्द आहे, किंवा प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन हा चांगला शब्द आहे. पण नोकरशाही हा टीकात्मक शब्द आहे. आता नोकरशाहीविषयी मॅक्स वेबरचे विचार पाहण्याच्या आधी आपण मॅक्स वेबरनी काय काय लिहिलं, कोणते कोणते ग्रंथ लिहिले
1904-5 दरम्यान प्रसिद्ध झालेला, त्याचा मगाशी आपण उल्लेख केला तो प्रोटेस्टंट इथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर 1922मध्ये म्हणजे पॉस्च्युमसली त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला, पब्लिश झालेला इकॉनॉमी अँड सोसायटी. तसाच दुसरा 1923मध्ये प्रकाशित झालेला जनरल इकॉनॉमिक हिस्ट्री आणि इतर काही त्याची पुस्तकं आहेत. पण आपल्याला मुख्यतः पाहायचं आहे ते मॅक्स वेबरचे प्रशासनासंबंधीचे विचार. आता प्रशासनासंबंधी किंवा ब्युरोक्रसी म्हटल्यानंतर एक सार्वत्रिक अशी धारणा आहे, जगभरातली धारणा आहे. ती काय आहे ती आधी पाहू आणि वेबरची धारणा वेगळी कशी आहे ते आपण पाहू. नोकरशाही म्हणजे लाल फीत शाही. नोकरशाही संबंधी लोकांचं जगभरातलं मत फारसं चांगलं नाही आहे. लाल फीत शाही म्हणजे रेड टेपिझम असा इंग्लिश शब्द त्याचं ते मराठी भाषांतर झालेलं आहे, लाल फीत शाही. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर त्यांची कागदपत्र ठेवण्याची एक पद्धत असते. खाली एक पुठ्ठा असतो, त्याला एक लाल रिबीन लावलेली असते दोन्ही बाजूला. त्याच्यावर ते कागदपत्र ठेवतात, त्याच्यानंतर दुसरा पुठ्ठा ठेवतात आणि मग ती फीत जी आहे ती दोन्ही बाजूनी उचलून त्याची गाठ बांधतात. म्हणजे या लाल फितीमध्ये तुमचा कागद अडकला की मग तो पुढे सरकत नाही आणि मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला नाचावं लागतं. म्हणून त्याला म्हणतात लाल फीत शाही. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे, शिंगरू मेलं हेलपाट्यानी. म्हणजे घोड्याचं जे पिल्लू आहे छोटं, ते वजन उचलणं शक्य नाही आहे त्याला, पण हेलपाटेच त्याचे इतके होतात की हेलपाट्यानेच ते मेलं. माणसं वैतागून जातात, कंटाळतात, चिडतात, पण समोरचा जो ब्युरोक्रॅट आहे, जो नोकरशहा आहे, जो क्लार्क आहे किंवा जो ऑफिसर आहे, प्रशासक आहे, त्याच्या चेहऱ्यावरची रेष पण बदलत नाही. तो शांत असतो, स्थितप्रज्ञासारखा असतो किंवा अगदी वाईट शब्दात बोलायचं तर मख्खासारखा असतो आणि तो बदलत नाही. तो त्याच्या गतीने संथपणे काम करतो. म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी एक काम करायला कागदपत्र घेऊन गेलात आणि ते कागद तुम्ही क्लार्कला दिलं, दुसऱ्या दिवशी तो क्लार्क तुम्हाला जागेवर दिसणार नाही. शेजारच्या क्लार्कला तुम्ही विचारलं तर तो म्हणेल की माझं काम नाही आहे, ते साहेब आले म्हणजे तुमचं काम होईल, तोपर्यंत नाही होणार. मग ते साहेब कधी येणार आहेत ते मला माहीत नाही, ते दुसऱ्या कोणाला तरी विचारा. कामाचं विभाजन ज्याला म्हणतो आपण, त्याचा हा विपर्यास आहे. मग तुम्ही आणखीन दुसऱ्या माणसाला विचारायला जाता, मग तिथे तो वेगळीच काहीतरी चौकशी सुरू करतो. म्हणजे तुमचं काम राहतं बाजूला, तुमचा वेळ मात्र जातो, तुम्हाला बरेच हेलपाटे घालावे लागतात. त्याला म्हणतात लाल फीत शाही. नोकरशाही भावनाहीन असते असं पण म्हटलं जातं. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये खूपच गाजावाजा त्याचा झाला. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते त्यावेळेला. इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स. त्यांनी असं सांगितलं होतं की एक ईमेल ॲड्रेस देतो आम्ही, त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही एक मेल पाठवली की लगेच आम्ही त्याला उत्तर देऊ. म्हणजे तुम्हाला खर्च येणार नाही, तुमचा वेळ जाणार नाही आणि लगेचच्या लगेच तुमच्या प्रश्नावरती काहीतरी तोडगा निघू शकेल. एका शेतकऱ्यांनी, तो अत्यंत हलाखीच्या स्थितीमध्ये होता, त्याला त्याच्याकडे कॉम्प्युटर नाही, मोबाईल नाही. त्यांनी कुठल्या तरी सरकारी जे काही असे किओस्क असतात तिथे गेला आणि त्यांनी ईमेल केलं आणि मी अत्यंत अडचणीत आहे, मला लगेच पैशांची गरज आहे आणि तांत्रिक मदतीची गरज आहे असं लिहिलं. ते ईमेल त्यांनी फॉरवर्ड केलं, पाठवलं जिथे सांगितलं होतं तिथे. पण ते ईमेल ज्याच्याकडे पाठवलं होतं त्यांनी महिन्याभरानंतर पाहिलं उघडून. आणि मग नंतर जेव्हा तो कोण आहे, काय आहे प्रश्न त्याचा, तो शेतकरी, ते शोधायला सरकारी यंत्रणा हालायला लागली, त्यावेळेला असं लक्षात आलं की तो 15 दिवसापूर्वीच वारला होता.
त्याने आत्महत्या केली होती. त्याच्याने त्या क्लार्कला काही फरक पडला नाही किंवा त्या अधिकाऱ्याला काही फरक पडला नाही. भावना शून्यता त्याला म्हणतो आपण. तुमचा परिस्थिती कोणती आहे त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाहीये. त्याच्यात ते भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. ते केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून बघत राहतात आणि त्यांना त्याच्यातल्या पळवाटा पण माहिती असतात. तर त्या पळवाटांचा वापर ते करतात. प्रशासक साधारणपणे बेजबाबदार असतात. कोणतीही जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नसते. अशी एक जगभरातल्या प्रशासकांबद्दलची समजूत आहे. जबाबदारीने ते काम करत नाहीत. आपण घिसाडघाईने कुठला निर्णय घेतला तर त्याचा काय परिणाम होईल हे त्यांच्या गावी नसतं किंवा त्यांना लक्षात घ्यावंसं वाटत नाही. प्रशासन ही एक काम टाळणारी व्यवस्था आहे. प्रशासकांच्याकडे कल्पकतेचा अभाव असतो आणि त्यांच्यामध्ये केंद्रीय नियंत्रण असतं. आता हे आणखीन कठीण काम आहे की एकाच माणसाच्या हातामध्ये सगळ्या दोऱ्या असतात आणि तो सगळ्यांना नियंत्रित करतो. याचे काही फायदे पण आहेत पण त्याचे तोटे खूप आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्या तरी तालुक्यामध्ये एखादं छोटंसं गाव आहे, तिथे काहीतरी प्रश्न आला तर थेट दिल्लीपर्यंत कम्युनिकेशन करावं लागतं. म्हणजे सोलापूर रेल्वे स्टेशनचा किस्सा मला माहिती आहे की रेल्वे स्टेशनवरती येणारी सोलापूरची गाडी सिद्धेश्वर एक्सप्रेस ती प्लॅटफॉर्म नंबर 4वर टाकून दिली. म्हणजे तिथून लोकांना सोलापूरच्या लोकांना सोलापूरसाठी केलेली गाडी तर 4वर टाकून दिल्यामुळे सोलापूरच्या लोकांना सगळे जिने चढून ब्रिजवर येऊन मेन गेटपाशी यावं लागायचं. तर म्हातारे लहान मुलं यांचे हाल व्हायचे अतोनात. ती पहिल्यांदा फर्स्ट प्लॅटफॉर्मवर यायची पण कुठल्या तरी ब्युरोक्रॅटच्या काहीतरी डोक्यामध्ये आलं दिल्लीमध्ये बसलेल्या आणि त्यांनी ती 4वर टाकून दिली. स्थानिक लोकांचे किती हाल होणार आहेत त्याची कल्पना त्यांनी केली नाही. मग तिथल्या खासदारांना त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले, आंदोलन करावं लागलं आणि नंतर मग एक निर्णय झाला आणि परत गाडी सिद्धेश्वर 1 नंबर प्लॅटफॉर्मवर यायला लागली की जिथून तुम्ही कुठलाही जिना न चढता थेट रिक्षा किंवा टॅक्सीकडे जाऊ शकता. ही व्यवस्था म्हणजे केंद्रीय नियंत्रण त्याचे हे फायदे आणि तोटे असतात. नोकरशाही संबंधीचे वेबरचे विचार मात्र वेगळे आहेत. अर्थात ते सरंजामशाहीच्या पार्श्वभूमीवरती मांडलेले आहेत. म्हणजे सरंजामशाही पद्धतीमध्ये ज्या काही व्यवस्था होत्या तिथे गुणवत्तेला फारसं महत्त्व नव्हतं. म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड आणि नियुक्ती जी केली जायची ती गुणवत्तेच्या आधारावरती नव्हती. कोणीतरी कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी मित्र, नातेवाईक म्हणजे नातेवाईकशाही त्याला म्हणतात तसा प्रकार तिथे होता. त्या बॅकग्राऊंडवरती नोकरशाहीची जी पद्धत आहे त्याचं आकर्षण वेबरला वाटणं साहजिक आहे. तर वेबरनी अतिशय खोलात जाऊन याच्या संबंधाने विचार केला आहे. म्हणजे नोकरशाहीबद्दल बोलण्याच्या आधी तो अधिकाराचे किंवा अधिसत्तेचे, त्याला इंग्लिशमध्ये ऑथॉरिटी असं म्हणतात, किती वेगवेगळे प्रकार असतात त्याची चर्चा करतो आणि मग त्यातला चांगला कोणता किंवा प्रत्येकाचे गुणदोष काय याची पण चर्चा त्यांनी केली आहे. वेबरच्या म्हणण्यानुसार 3 प्रकारचे अधिकार किंवा अधिसत्ता असतात. पारंपरिक अधिकार, वलयांकित अधिकार आणि वैधानिक अधिकार. ट्रॅडिशनल, चॅरिस्मॅटिक आणि रॅशनल लीगल. यापैकी वेबरच्या मते रॅशनल लीगल म्हणजेच वैधानिक अधिकार हे सर्वात स्थिर आणि आदर्श अधिकार किंवा अथॉरिटी असते. आता पारंपरिक अधिसत्ता म्हणजे काय? जिथे जो अधिकार गाजवणारा आहे त्याला परंपरेने अधिकार मिळतात ती पारंपरिक अधिसत्ता.
कुटुंबामध्ये आईवडिलांना असणारे अधिकार, आईवडिलांची किंवा वडिलांची पुरुष सत्ताक पद्धती असल्यामुळे घरामध्ये जी सत्ता चालते त्याला आधार काय आहे? परंपरेचा आधार आहे. म्हणजे ती परंपरा चालत आलेली आहे आजोबा पणजोबांपासून. म्हणजे घरातलं जे वडीलधारं माणूस आहे, शब्दसुद्धा कसा तयार झाला ते बघा. वडीलधारं, आईधारं नाही म्हणत, वडीलधारं, पुरुष सत्ताक पद्धती त्याला म्हणतो आपण. तर वडीलधाऱ्या माणसाची सत्ता चालते, ही परंपरा आहे, म्हणजे पारंपरिक अधिकार. एखादी जमात असते, ट्राईब, वारली ट्राईब आहे, ठाण्याच्या जवळ वारली लोक बरेच राहतात ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्या आधारावरच आता ठाणे जिल्ह्याचं पण विभाजन केलं आणि पालघर नावाचा वेगळा जिल्हा काढलेला आहे. तर पालघरमध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे. तसं खानदेशात आहे, विदर्भात आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावरती दिसते. तर यांच्या ज्या जमाती असतात, वारली आहेत, कातकरी आहेत, गोंड आहेत, भिल्ल आहेत, तर या जमातीचा प्रमुख असतो. तो प्रमुख त्या पदावरती कसा येतो? तोही परंपरेने येतो. जगभरातले आदिवासी, आफ्रिकेमध्ये बऱ्याच आदिवासी जमाती आहेत, मसाई लोक आहेत. मसाईंची जीवन पद्धती पहा, अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे फोटोज त्याचे पाहिले तरी तुम्हाला इंटरेस्ट तुमचा निर्माण होईल. आफ्रिकेमध्ये काही जमाती अशा आहेत की त्यांच्याकडे अशा त्या परंपरा आहेत, सगळं परंपरेने चालतं. म्हणजे एखाद्या टोळीचं प्रमुख आहे, मग त्याच्या मुलाला ते पद मिळणार, पण त्याच्या आधी त्याला एक विशिष्ट शर्यत किंवा विशिष्ट स्पर्धा त्याच्यामध्ये विजय मिळवून दाखवावा लागतो. म्हणजे एक भुकेलेला वाघ तुमच्या मागे सोडणार, तर त्याच्यापासून वाचून त्याला मारून तुम्ही जिवंत राहिलात तर तुम्ही प्रमुख होणार. थोड्याशा दंतकथा आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ऐतिहासिक पुरावा किंवा वस्तुस्थितीचा पुरावा मी नाही देऊ शकत इथे, पण वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्या परंपरेच्या आधारावरती अधिकार मिळतो. हा झाला काय झाला? पारंपरिक अधिकार. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थिरता आहे, पण याच्यामध्ये तुम्ही लोकशाही तत्त्व शोधायला गेलात तर मिळणार नाही. म्हणजे एकाच कुटुंबाकडे तो अधिकार असेल आणि मग त्याच कुटुंबाचा अधिकार कायम राहील, दुसऱ्या कोणाला संधी मिळणार नाही. म्हणजे याच्यात पूर्णतः लोकशाही, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींचा अभाव तुम्हाला दिसतो. आणि मग परंपरेने जो कोणी निवडून येईल किंवा जो कोणी सत्तेमध्ये येईल तो तेवढ्याच क्षमतेचा असेलच असं नाही सांगता येत. म्हणजे इथे चॉईस पण खूप कमी झाला, सगळ्यांना संधी मिळत नाही, संधीची समानता इथे नाही आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत इथे. पण स्थिरता बऱ्यापैकी असते, कारण मग परंपरा सगळे पाळतात आणि मग कोणी प्रश्न विचारत नाही, कोणी नियम तोडत नाही, नियमाच्या बाहेर जात नाही. नियम तोडला तरी काय करायचं त्याचेसुद्धा नियम ठरलेले आहेत, ते सुद्धा परत परंपरेनेच ठरवलेले आहेत. म्हणजे परंपरेच्या आधारावरतीच जीवन जगतात. मग त्याचे तोटे बरेच आहेत. म्हणजे आधुनिक व्यवस्थेला मग ते तोंड देऊ शकत नाहीत, आपल्याच पद्धतीने जीवन जगत राहतात. इंग्लंडचा राजा, त्याला मिळालेले अधिकार ते सुद्धा तुम्हाला पारंपरिक अधिकार याच्यामध्येच टाकावे लागते, कारण ती एक परंपरा आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली. 8व्या शतकापासून किंवा त्याच्याही आधीपासून इंग्लंडमध्ये राजेशाही व्यवस्था आहे. त्या राजाची सत्ता हळूहळू कमी होत गेली आणि लोकशाही किंवा लोकशाहीची ताकद तिथे वाढत गेली. पण राजघराणं, मग त्याच्यानंतर राजपुत्र, मग राजपुत्रच पुढे राजा होणार किंवा मग त्याची बायको असेल तर ती राणी होणार. आतासुद्धा तिथे राणी आहे आणि मग राजपुत्र कोणतेही आता ठरलेलं आहे. तर हे सगळं परंपरेने ठरतं. याच्यामध्ये निवडणुका नाही आहेत, याच्यामध्ये त्यांना कुठली टेस्ट द्यावी लागत नाही, त्यांच्याकडे प्रशासनाचं स्किल आहे का
त्यांना राजकारण समजतं का, त्यांना लोकांचे प्रश्न समजतात का, असा कुठलाही मुद्दा इथे विचारात घेतला जात नाही. फक्त एकच गोष्ट की तुम्ही राजघराण्यात जन्माला आलात तर तुम्हाला राजाचं पद किंवा राणीचं पद मिळणार हे निश्चित. डायनाच्या संदर्भात केवढे वाद झाले तुम्हाला आठवत असतील. प्रिन्सेस डायना हे एक असंच वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याच्याविषयी पण थोडंसं वाचून पहा, त्याच्याविषयी पण चर्चा आपण नंतर कधी वेळ मिळाला तर करू. पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला त्याचे फोटो आणि त्याच्या संबंधाने काही माहिती देईन. तर प्रिन्सेस डायना ही राजघराण्यातली नव्हती, ती एका सामान्य कुटुंबातली. तर प्रिन्स चार्ल्स तिच्या प्रेमात पडला आणि त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालं. आणि मग तिला ते अधिकार द्यावे की नाही याच्याविषयी बराच काळ चर्चा होत राहिली. पण दुर्दैवाने तिचा अपघात झाला, अपघाती मृत्यू झाला आणि ते सगळेच प्रश्न संपून गेले. तिने एक मोठं कार्य हाती घेतलेलं होतं. नंतर तिला ॲक्सेप्ट केलं राजघराण्यामध्ये. मग तिने एक मोठं कार्य घेतलेलं होतं की जगभरामध्ये जिथे जिथे युद्ध होतात तिथे एक अशी विचित्र आणि वाईट परंपरा आहे, पद्धत आहे की एखादा जर पराभूत व्हायला लागला तर माघार घेताना तो जाताना सगळीकडे सुरुंग पेरून जातो. म्हणजे जे जेतं राष्ट्र आहे त्याचं सैन्य जर आपला पाठलाग करत मागे आलं तर ते सुरुंग उडतील आणि ते नष्ट होईल. आता सैनिक त्यांना हे सगळं माहीत असतं, त्यामुळे ते त्या मार्गाने जातच नाहीत. पण याच्यात बळी कोणाचा जातो? सामान्य शेतकऱ्यांचा. युद्धभूमीवरती त्यांची शेती असते, पण नंतर ते परत शेती करायला येतात. युद्धाच्या काळामध्ये त्यांना मागे हटवलं जातं. भारतात सुद्धा तुम्ही बघा, पंजाब, राजस्थान सीमेवरचे जे भाग आहेत तिथून लोकांना युद्धाच्या दरम्यान मागे हटवलं जातं, घरं रिकामी करायला सांगितली जातात. मग त्यांची घरं बऱ्याच वेळेला उद्ध्वस्त होतात. युद्ध संपल्यानंतर ते परत तिथे येतात, त्यांना काही सरकारी मदत मिळते आणि मग ते पुन्हा आपलं जीवन सुरू करतात. मग तिथेच त्यांची शेती असते, तर त्या शेतीमध्ये सुरुंग पेरले आहेत हे कळायला त्यांना कोणताही मार्ग नाही आहे. आणि मग ते खणायला जातात आणि सुरुंगाचा स्फोट होतो आणि मग पाय तुटतो, हात तुटतो किंवा काही वेळेला जीव जातो. तर प्रिन्सेस डायनानी ह्या माइन्सच्या बद्दल, लँड माइन्स जे आहेत ते काढणं आणि त्याच्यात जे सापडले आहेत आणि ज्यांना काही इजा झाली आहे, हानी झाली आहे ज्यांची, त्यांना काही मदत देणं याच्यासाठी ती कार्य करत राहिली. तर आपला मूळ मुद्दा हा होता की पारंपरिक सत्ता राजघराण्याची. मग ते परंपरेमध्ये न बसणारं काही असेल तर ते स्वीकारलं जात नाही आणि त्या संदर्भात आपण डायनाचा उल्लेख केलेला होता. आता अधिकाराचा दुसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात वलयांकित अधिकार. वलय, आता वलय म्हणजे काय हे अगदी लगेच तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही अक्कलकोट स्वामी महाराज, गजानन महाराज किंवा अशाच काही साधूंचे फोटो पहा, साईबाबा. त्यांच्या डोक्याच्या मागे असं पांढरं सर्कल तुम्हाला दिसतं, त्याला म्हणतो आपण वलय. वलयांकित अधिकार. आता यांचा वलय आहे, त्या वलयाचा प्रभाव असतो. म्हणजे हे वलय दाखवण्याची ती पद्धत आहे की हा माणूस प्रभावी आहे, हा माणूस साक्षात्कारी आहे, या माणसाकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे, हा वेगळा आहे, बाकीच्यांच्यापेक्षा भिन्न आहे, श्रेष्ठ आहे, हे दाखवण्याची ती पद्धत. त्याच्यावरूनच हा शब्द आलाय वलयांकित. आता हा वलयांकित अधिकार काही व्यक्तींभोवती असं एक वलय तयार होतं, ते त्यांच्या कृतींमुळे तयार होतं. लोक त्यांच्यावरती पहिल्यांदा विश्वास ठेवायला लागतात, मग त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं. विश्वास आणि श्रद्धा याच्यामध्ये अंतर आहे, हे लक्षात घ्या. विश्वास एक मित्र दुसऱ्या मित्रावरती ठेवतो, श्रद्धा आपण ईश्वरावरती ठेवतो. विश्वासाला तडा जाऊ शकतो, श्रद्धेला सहसा तडा जात नाही.
श्रद्धेला तडा गेला याचा अर्थ मग तो निरीश्वरवादी झाला तरच तो तडा जाऊ शकतो. श्रद्धा भक्कम असते, श्रद्धेमध्ये प्रश्न नसतात, मानवर करून प्रश्न विचारायचे नसतात. तर वलयांकित अधिकार ज्याला प्राप्त झालेले आहेत त्या माणसावरती सामान्य माणसांची श्रद्धा असते. सामान्य माणसं त्यांच्यावरती प्रेम करतात, त्यांना देव मानतात आणि ते कधी चुकणारच नाहीत अशी त्यांची ठाम समजूत असते. त्या माणसाला हे निश्चित माहीत असतं की आपण देव नाही, आपण इतरांसारखेच सामान्य आहोत याची त्या माणसाला पूर्ण कल्पना असते. पण हेही त्याला माहीत असतं की लोक आपल्याला देव मानतायत आणि मग त्याच्या आधारावरती एक व्यवस्था निर्माण होते आणि मग तो अधिकार गाजवतो. तुर्कस्तान, तुम्ही देशाचं नाव ऐकलं असेल, मॅपवरती बघा, टर्की, इंग्लिशमध्ये टर्की म्हणतात त्याला. तर तुर्कस्तानमध्ये आधी एक मोठं तुर्कांचं साम्राज्य होतं, ओटोमन एम्पायर त्याला म्हणतात. तर ते एम्पायर, त्याच्यात इस्लामला महत्त्व होतं, थोडंसं परंपरा होती एक विशिष्ट प्रकारची. तर केमाल पाशा नावाचा तिथलाच तुर्कस्तानचाच नागरिक, लष्करी अधिकारी, तो पुढे आला आणि त्यांनी हे सगळं बदलून टाकलं. तुर्कस्तान आशिया आणि युरोपच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे एक भाग असा आहे की जिथे आशियाचा भाग संपतो आणि युरोप सुरू होतो, ब्रिज आहे मध्ये. तर त्या ब्रिजवरती, म्हणजे ब्रिजच्या पलीकडचा भाग युरोप आणि अलीकडचा भाग आशिया. तर केमाल पाशानी तुर्कस्तानला युरोपकडे वळवण्याचा अगदी पूर्ण यशस्वी प्रयत्न केला. परंपरा सगळ्या त्यांनी मोडून काढल्या आणि मग इंग्रजी शिक्षण किंवा पाश्चिमात्य विचार, पाश्चिमात्य शिक्षण हे सगळं त्यांनी सुरू केलं. आधुनिक जीवन पद्धती त्यांनी तिथे आणली, स्त्रियांना मोकळीक दिली. त्याची सत्ता बराच काळ चालली आणि मग त्याचा मृत्यू झाला. त्याचे एक चरित्रकार आहेत मराठीमध्ये, आठले नावाचे, त्यांनी चरित्र लिहिलं आहे आणि ते असं म्हणतात की त्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर दुसरा राज्यकर्ता आला, पण त्याला केमाल पाशाची सर नव्हती. केमाल पाशा म्हणजे तुर्कस्तानचा प्रेमिक होता. पुढचा जो आहे तो नवरा आहे, म्हणजे प्रेमिक वेगळा आणि नवरा वेगळा असं त्यांनी त्याच्यात सुचवलं आहे की तुर्कस्तानवर मनापासून प्रेम करणारा तो केमल पाशा, आणि नवरा म्हणजे मग केवळ फॉर्मल रिलेशनशिप आहे, औपचारिकता आहे त्याच्यामध्ये, आत मनापासून भावना नाही आहे, हृदयापासून भावना नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी मग रुटीन कारभार जसा चालतात तसं चालवला. पण केमाल पाशाला काहीतरी वेगळं घडवायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं आणि लोकांना पण ते पटलं, लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. आता ते जे काही त्याचे अधिकार आहेत त्याला वलयांकित अधिकार असं म्हणतात. केमाल पाशाच्या संदर्भात जे तुर्कस्तानमध्ये झालं तेच महात्मा गांधींच्या बद्दल भारतामध्ये झालेलं दिसतं. महात्मा गांधी आफ्रिकेतून इथे आले 1916 मध्ये. मग त्यांना गोखल्यांनी सांगितलं की तुम्ही, गोपाळकृष्ण गोखले, त्यांनी सांगितलं की भारतभर तुम्ही फिरून या, भारत कसा आहे ते पहा, तुमची त्याच्याविषयीची काही मतं असतील तर ती तपासून बघा आणि मग तुम्ही राजकारणात या. तर गांधी वर्षभर भारतभर फिरले आणि मग त्यांना भारताची एक चांगली जाणीव झाली, जाण निर्माण झाली, वाढली त्यांची भारताबद्दलची जाण. त्यानंतर त्यांनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला. लोकमान्य टिळकांनी त्यांना मान्यता दिली. लोकमान्य टिळक त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की हे माझे वारस म्हणून काम करायला योग्य आहे. 1 ऑगस्ट 1920 ज्या दिवशी लोकमान्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, कारण पद रिकामं ठेवता येत नाही.
मग तिथपासून त्यांनी असहकाराचं आंदोलन सुरू केलं 1921 मध्ये. लाखो लोक त्याच्यामध्ये सामील झाले. त्याच्यानंतर या आंदोलनामध्ये चौरी चुरा नावाचं गाव आहे, तिथे पोलिसांवर अत्याचार झाला. लोकांनी पोलीस चौकी जाळली आणि काही पोलीस जळून खाक झाले, मारले गेले. गांधींनी ते आंदोलन तिथेच थांबवलं आणि मला माझ्या आंदोलनामध्ये हिंसा कुठल्याही प्रकारची नको आहे हे स्पष्ट केलं. त्याबरोबर ते आंदोलन थांबलं. हे लक्षात घ्या की आजच्यासारखं फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, ईमेल, मेसेजिंग किंवा व्हॉइस कॉलिंग असलं कुठलीही साधनं गांधींच्या हाती नव्हती. तरीही त्यांनी संपूर्ण भारतातल्या चळवळीचं नेतृत्व केलं, त्याला दिशा दिली आणि ते चुकीच्या दिशेने जात आहेत असं वाटलं त्या क्षणी ती दिशा बदलली पण किंवा आंदोलन थांबवलं सुद्धा. नंतर या आंदोलनासंबंधी खटले झाले. त्याच्यामध्ये एक ब्रिटिश अधिकारी त्यांनी त्याचा जबाब देताना सांगितलंय की हे अभूतपूर्व होतं माझ्यासाठी. हजारोंचा जमाव यायचा, त्यांच्याकडे बंदुका सुरे असायचे, त्यांच्याशी कसं लढायचं आम्हाला शिकवलेलं असायचं, तर आम्ही त्यांना गोळ्या घालायचं, मारायचे, ते पळून जायचे. इथे समोरून येणारा जमाव त्यांच्या हातात काहीच नाही आहे, ते निशस्त्र आहेत. आमच्याकडे शस्त्र आहेत, ते आम्ही त्यांच्यावर चालवू शकत नाही कारण ते काही करत नाही आहेत, त्याला कशाला आम्ही प्रतिकार करणार. त्यांना आम्ही मारलं तरी ते प्रतिकार देत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना उचलून तुरुंगात टाकलं, तुरुंग सगळे भरले, शाळा भरल्या, जिथे जिथे रिकामी जागा सापडेल तिथे आम्ही लोकांना तुरुंग म्हणजे त्याचं कन्व्हर्शन तुरुंगामध्ये करून लोकांना तिथे ठेवलं, तरी पण लोकांचे लोंढे येतच राहिले. आता हे कशामुळे? केवळ महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून लोक आंदोलन करत राहिले. महात्मा गांधींना लोक देव मानायचे. महात्मा गांधी गावातून जाणार आहेत म्हटल्यानंतर सगळं गाव जमा व्हायचं. गांधींचं दर्शन मिळालं तर आनंद, गांधींना पायाला स्पर्श करता आला आणखीन आनंद, गांधींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला पुढचा वर्षभर तो गावामध्ये माणूस प्रसिद्ध व्हायचा किंवा त्याची चर्चा होत राहायची. म्हणजे गांधींच्याबद्दल असं देवत्वाची भावना होती. सबाल्टन स्टडीज नावाचे एक सिरीज आहे पुस्तकांची. सबाल्टन म्हणजे जो राजे राजवाड्यांचा किंवा मोठ्या नेत्यांचा इतिहास आपण सहसा वाचतो, पण त्याच काळात सामान्य माणसं कशी जीवन जगत होती हे कधी कुठे येत नाही, हे कुठे दिसत नाही. त्याला म्हणतात सबाल्टन स्टडीज. तर हे जे काही सबाल्टन स्टडीज आहे त्याची सिरीज एकदा ती पण कधी वाचून पहा. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की लोक महात्मा गांधींना देव मानायचे, ईश्वरा समान मानायचं. तर ही झाली वलयांकित सत्ता. तर अशाच प्रकारचं वलय जवाहरलाल नेहरू, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे किंवा मग परत भारतभर इंदिरा गांधी यांना काही प्रमाणात लाभलेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल. पण वलयांकित अधिकार हे सर्वात अस्थिर अधिकार असतात. ज्या व्यक्तीला वलय प्राप्त झालं आहे त्याच्या मुलाला ते तसंच प्राप्त होईल. केमाल पाशाचा मुलगा कोण कोणालाच माहीत नाही. महात्मा गांधींचा एक पुत्र, त्यांना त्याचं प्रचंड दुःख होतं. गांधी विरुद्ध गांधी नावाचं मराठी नाटक आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. अतुल कुलकर्णींनी त्याचं काम केलं आहे. अतुल कुलकर्णीचं ट्विटरचं अकाउंट पण जरा बघत जा. अतिशय मनापासून हा माणूस लिहितो, मनापासून आयुष्य जगतो. त्याच्या घरामध्ये पलंग पण नाही आहे, तो खाली झोपतो. पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी पलंग ठेवला आहे. मतं दुसऱ्यावर लादायची नाहीत, पण माझं मत आहे त्याप्रमाणे मी जीवन जगणार. अतिशय साधं सरळ जीवन जगणारा माणूस. तर गांधी विरुद्ध गांधीमध्ये त्यांनी ते दाखवलं की त्यांचा एक मुलगा पूर्णपणे दारूच्या नशेच्या आहारी गेलेला होता आणि तो त्याच्यातच त्याचा मृत्यू पण झाला.
म्हणजे महात्मा गांधी कुठे आणि हा मुलगा कुठे. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की वलयांकित व्यक्तीला आपल्यासारखीच दुसरी व्यक्ती तयार करता येईल असं सांगता येत नाही. वलयांकित व्यक्ती त्याला अधिकार कसे प्राप्त झाले त्याचा जर कोणी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे दुसऱ्याला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला तसं जमणार नाही. म्हणजे हा अभ्यासाचा थिअरीचा भाग नाही आहे. इथे काहीतरी वेगळंच तत्व आहे की ते फक्त तो माणूसच करू शकतो, फक्त त्या माणसालाच ते जमू शकतं. तर याला म्हणतात वलयांकित अधिकार. हे सगळ्यात अस्थिर. केमाल पाशानंतर कोणीच पुढे आलं नाही, व्यवस्था सगळी पूर्ण बदलली. महात्मा गांधींचं तितक्या दर्जाचा किंवा तितक्या क्षमतेचा वारसदार लाभू शकला नाही. विनोबा भावेंनी बऱ्यापैकी प्रयत्न केले गांधीवाद किंवा सर्वोदय हा विचार पुढे नेण्याचा, पण गांधींची सर त्याला येऊ शकली नाही. जवाहरलाल नेहरू त्यांचं एक वेगळंच वलय होतं, इंदिरा गांधींचं वेगळंच वलय, बाळासाहेब ठाकरेंचं वेगळंच वलय. तर हे वलयांकित अधिकार. आता वेबर तिसऱ्या अधिकाराची चर्चा करतो, ते म्हणजे वैधानिक अधिकार. रॅशनल लीगल अथॉरिटी ही सर्वात आधुनिक आणि याच्यामध्ये सर्व लिहून ठेवलेलं असतं, सर्व कायद्यानी चालतं, नियमानी चालतं, मनमानी कारभार नसतो. सर्व जबाबदारी निश्चित केलेली असते आणि तिथे वेबर म्हणतो की नोकरशाही ही वैधानिक व्यवस्था आहे. प्रशासन, लोकप्रशासन किंवा ज्याला सनदी सेवा असं म्हणतो आपण, ही वैधानिक अधिसत्ता आहे. आणि वैधानिक अधिसत्ता ही सर्वात स्थिर अधिसत्ता असते. आता वेबरच्या मते नोकरशाहीची काय काय वैशिष्ट्ये असतात. त्याच्या मते इथे कामाचं विभाजन होतं, जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. कोणी अर्थव्यवस्था बघायची, आर्थिक व्यवस्था बघायची, कोणी पॉलिसी संबंधी डिसिजन घ्यायचे, कोणी तांत्रिक गोष्टी बघायच्या. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे, प्रत्येकाला जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. त्याच्यामुळे चूक झाली तर ती कोणाची झाली, कोणामुळे झाली, कशामुळे झाली हे बरोबर पॉइंट आऊट करता येतं, बरोबर नेमकं शोधता येतं आणि त्याच्यावर उपाय करता येतात. माणूस बदलणं किंवा कामाची प्रक्रिया बदलणं किंवा माणसाला अधिक चांगलं प्रशिक्षण देणं असे उपाय त्याच्यामध्ये करता येतात. नोकरशाहीमध्ये पदसोपानाची व्यवस्था आहे. सोपान म्हणजे शिडी, तर पदांची शिडी शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत, मुख्य अधिकाऱ्यापर्यंत किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत एक पदांची शिडी असते. मग शिपायाची जबाबदारी ठरलेली आहे. त्याने 10 वाजता ऑफिस उघडणार असेल तर 9:30 वाजता यायचं, साफसफाई करून ठेवायची, पाणी वगैरे भरून ठेवायचं, खुर्च्या टेबल लावून ठेवायची आणि बाकीचे येतील त्यांची वाट बघत बसायचं. ऑफिस चालू असताना इकडची फाईल तिकडे देणं, तिकडची फाईल इकडे देणं किंवा बाहेर टपाल नेऊन देऊन येणं किंवा आणखीन जे काही कामं असतील ती मॅन्युअली ती करत राहायची. ऑफिस संपल्यानंतर सगळे जातील 5:30 वाजता, पण याला जायला 6 वाजतील. कारण का तर त्याला कुलूप लावायचं आहे, सगळे खिडक्यादारं लावून घ्यायची आहेत, सगळं व्यवस्थित परत ठेवायचं आहे आणि मग 6 वाजता 6:30 वाजता तो जाईल. किल्ल्या त्याच्याकडे असतील याचा अर्थ असा नाही की तो ऑफिसचा प्रमुख आहे. त्याच्यावर जबाबदारी अतिशय कमी आहे, त्याच्यावर ही मर्यादित जबाबदारी आहे. मग ऑफिसमध्ये काय झालं हे अर्थात आता तो तिथे राहिला की ते सवय होते, त्याला कळत राहतं. मग काही थोडेसे अधिक डोकं चालवणारे असतात, मग ते स्वतःची प्रगती पण करून घेतात किंवा गैरवापर पण करतात,
या सत्ता निर्माण करतात, त्या गोष्टी वेगळ्या, अपवादात ते गोष्टी नंतर आपण बघूया. पण एक थेरॉटिकली जर पाहिलं तर शिपायाला कमीत कमी अधिकार असतात. ऑफिसमध्ये काय चाललंय, उद्या ऑफिस टिकणार आहे का नाही टिकणार आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. वरचे अधिकारी जे काही सांगतील त्याचं आज्ञेचं पालन करणं एवढंच फक्त त्याच्या जबाबदारीमध्ये येतं. मग त्याच्यानंतर क्लार्क असेल, इनवर्ड आउटवर्ड क्लार्क आहे. गेल्यानंतर सहसा 2 ट्रे घेऊन तो बसलेला असतो. जे टपाल येतं ते घ्यायचं, त्याच्यावर शिक्का मारायचा, डेटचा सही करायची आणि इनवर्डमध्ये टाकून द्यायचं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे ट्रे असतील त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं. दुसरा शिपाई येईल, त्या ट्रेमधलं जे काय पडलेलं आहे ते मटेरियल घेईल आणि त्या डेस्कवरती, दुसऱ्या डेस्कवरती नेऊन देईल. मग क्लार्क्सच्या वरती हेड क्लार्क असतो. हेड क्लार्क्सच्या वरती एखादा सेक्शन ऑफिसर असतो. मग असे अनेक सेक्शन्स असतील त्या ऑफिसमध्ये, 5-6 सेक्शन्स असतील, वेगवेगळे विभाग. मग सेक्शन ऑफिसरच्या वरती मुख्य कार्यकारी अधिकारी असेल. मग त्याच्या आधी एखादा उप अधिकारी असेल, डेप्युटी असेल त्याचा. तर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्या खाली त्याचा डेप्युटी, त्याच्यानंतर वेगवेगळे सेक्शन्स, ते सेक्शन्सचे प्रमुख, त्यांच्या हाताखाली हेड क्लार्क्स, आणि हेड क्लार्क्सच्या हाताखाली क्लार्क्स, आणि क्लार्क्सच्या हाताखाली शेवटी शिपाई. तर शिपायापासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत अशी ही शिडी आहे. जसं जसं त्या शिडीच्या वरच्या पायरीवर तुम्ही जाता तशी जबाबदारी वाढत जाते, आणि जसं जसं खाली येत जातं तशी जबाबदारी कमी होत जाते. अधिकारांचं पण तसंच आहे. अधिकार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हातामध्ये सगळे अधिकार आहेत. तर बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणं, बदली करणं, शिक्षा देणं, काम वाटून देणं, सगळी जबाबदारी त्याची आहे. शिपायाला सत्ता कमीत कमी आहे. प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे. त्याला म्हणतात पदसोपानाची व्यवस्था. तर वेबरच्या मते या व्यवस्थेमुळे नोकरशाही अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करू शकते. नोकर भरतीची प्रक्रिया औपचारिक आहे. गुणवत्तेच्या आधारावरती नोकर भरती केली जाते. हे वेबरला अत्यंत आवडलेलं तत्त्व आहे. मैत्री किंवा नातेवाईक असणं किंवा ओळख असणं याच्या आधारावर निवड करण्यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावरती, तुमच्याकडे तुमच्या कामाचं स्किल आहे की नाही. अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून नेमायचं आहे तर त्यांनी जर CAची परीक्षा दिलेला माणूस तुम्हाला तिथे मिळाला, तर चीफ अकाउंटंट म्हणून तुम्ही त्याला नेमलं, तर तो काम त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकेल. एखादा सायन्स स्टुडंट आहे, एखादा आर्ट्सचा स्टुडंट आहे, ज्याला अकाउंट्समधलं काहीच कळत नाही, त्याला तिथे आणून बसवलं, तो काम करू शकणार नाही किंवा कामाला न्याय देऊ शकणार नाही. तर नोकर भरतीची गुणवत्तेच्या आधारावरची औपचारिक प्रक्रिया असल्यामुळे वेबरला नोकरशाहीची व्यवस्था आवडते. नोकरशाहीचं काम नियमांच्या आधारावरती चालतं. कोणी ज्याला त्याला मनाला वाटेल तसं काम करू शकत नाही. एका चौकटीत काम करावं लागतं. हे इम्पर्सनल काम आहे. इम्पर्सनल म्हणजे वस्तुनिष्ठ. माझा नातेवाईक आला म्हणून मी त्याच्याशी गोड बोलेन, माझा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस नाही आहे तर मी तुच्छतेने त्याला वागवेन की त्याचं काम करणार नाही, असं धोरण इथे नसतं. तुम्ही सगळ्यांकडे नागरिक म्हणून पाहणार. नागरिकांचे अधिकार सगळे सारखे, मग तो तुमचा मित्र असो किंवा शत्रू असो, तुमच्या विचाराचा असो किंवा नसो, श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, खेड्यातनं आलेला असेल किंवा शहरातला असेल, सुशिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, कोणताही भेदभाव, हिंदू मुसलमान, ब्राह्मण मराठा, काळा गोरा, कशाचाही भेदभाव न करता वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून हा नागरिक आहे, याला हे अधिकार आहेत ते त्याला मिळाले पाहिजे. त्यांनी डॉक्युमेंट्स
पूर्ण केले आहेत की नाही हे मात्र पाहिलं जाईल. डॉक्युमेंट्स पूर्ण नाही केली, नातेवाईक आहे म्हणून सवलत द्या हे पण नाही शक्य. किंवा उलटं पण उदाहरण घेऊ शकता की सगळं व्यवस्थित आहे, नातेवाईक आहे म्हणून, मग नातेवाईक आहे म्हणून त्याला मुद्दाम मागे टाकणं असं पण करणं अन्यायाचं आहे. तो नागरिक आहे, त्याने सगळी पूर्तता डॉक्युमेंट्सची किंवा आणखीन जे काही गरजेचं होतं त्याची पूर्तता केली आहे, तर त्याचं काम झालं पाहिजे. हा वस्तुनिष्ठ आणि व्यावसायिक दृष्टिकोन नोकरशाहीचा असतो. त्यामुळे नोकरशाही चांगली असं वेबरचं मत आहे. नोकरशाहीमध्ये बढती मिळते ती सुद्धा तुमच्या कार्याच्या आधारावरती मिळते. तुम्ही किती चांगलं काम केलंय त्याच्या आधारावरती तुम्हाला बढती मिळणार आहे. कामाची व्यवस्थित नोंद हा नोकरशाहीचा आणखीन एक मोठा विशेष आहे, विशेष गुण आहे. आणि हे तुम्ही सुद्धा वैयक्तिकरित्या सुद्धा वैयक्तिक पातळीवर लक्षात घेण्यासारखं आहे. आपण बऱ्याच गोष्टी करतो पण आपण त्याचं रेकॉर्ड कधी ठेवत नाही, नोंद कधी ठेवत नाही. आता उदाहरणार्थ आपल्याला आपण बिल भरलं, बिलाची आपण नोंद कुठलीच ठेवत नाही. समजा इलेक्ट्रिसिटी बिल आहे, तुम्ही भरलं आणि विसरून गेलात. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये काहीतरी गोंधळ झाला आणि तुमचं बिल तिथे नोंद झालं नाही त्याची, तर ते घरी आले की तुम्ही बिल भरलेलं नाही आहे. तुमच्याकडे काही पुरावाच नाही आहे दाखवायला, तुम्ही कुठे लिहून ठेवलेलं नाही आहे, तुम्ही कशाचा फोटो काढून ठेवलेला नाही आहे किंवा कसली रिसीट घेतलेली नाही आहे. तुम्ही पैसे भरले एवढं तुम्हाला आठवतं आहे, पण किती तारखेला भरले, किती वाजता भरले, कुठे जाऊन भरले, कॅश भरली का चेक दिला की ऑनलाईन ट्रान्सफर केले, काहीच तुम्हाला आठवत नाही आहे आणि कुठलंच तुमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे. आणि जरी समजा तुम्हाला आठवलं तर तो म्हणेल मला काहीतरी दाखवा, कागद दाखवा, मी विश्वास कसा ठेवू तुमच्यावरती. तुमच्याकडे उत्तर नाही आहे आणि मग त्यांनी जर सांगितलं की तुम्ही भरलेलं नाही आहे तर तुम्हाला कदाचित दुसऱ्यांदा बिल भरावं पण लागेल. मग पुढे केव्हा तरी त्यांच्या रेकॉर्डमध्ये सापडलं तर ते रिफंड करतील वगैरे पुढच्या गोष्टी झाल्या. हेच जर तुमच्याकडे रेकॉर्ड असलं असतं तर तुम्ही चटकन दाखवलं असतं की बघा या तारखेला, या वेळेला, या सेकंदाला या पद्धतीने मी बिल भरलं, इतके पैसे टाकलेले आहेत, तुम्हाला मिळाले पाहिजेत, ही तुमची सही आहे, हे तुमचं काहीतरी ऑफिशियल चिन्ह आहे की ज्याच्या आधारे हे सिद्ध होतं की या वेळेला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये गेले आणि ते मीच भरलेले आहेत, माझ्या बिलापोटी ते मी भरलेले आहेत हे सिद्ध होतं. याला म्हणायचं रेकॉर्ड कीपिंग. तर रेकॉर्ड्स ठेवणं हे नोकरशाहीचं मोठं काम आहे. रेकॉर्ड रूम असते प्रत्येक ऑफिसमध्ये आणि रेव्हेन्यू वगैरे खात्यात बघायला गेलात तर तुम्ही ब्रिटिश काळापासूनचे रेकॉर्ड्स ठेवलेले तुम्हाला सापडतील. कोर्टामध्ये पण तुम्हाला तसंच सापडेल, ब्रिटिश काळापासूनचे रेकॉर्ड्स सापडतील. 1857, 1860 तिथपासूनचे रेकॉर्ड्स सगळे तुम्हाला मिळतील, कोर्ट्स जेव्हा स्थापन झाली तेव्हापासूनचे. कधी कुठला संदर्भ लागू शकतो आणि त्याप्रमाणे काम करावं लागतं, संदर्भ घ्यावे लागतात, त्यामुळे रेकॉर्ड ठेवावे लागतात. आता बहुतेक सगळं ऑनलाईन झाल्यामुळे रेकॉर्ड ठेवणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही बिटकॉईन्स वगैरे या संदर्भात जरा शोधून पहा, म्हणजे मग कळेल तुम्हाला की रेकॉर्ड कीपिंग म्हणजे काय असतं. बिटकॉईनचा एक व्यवहार झाला तर त्याचं असं डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क असल्यामुळे 100 किंवा त्याच्या संदर्भात जेवढे कॉम्प्युटर्स आहेत त्या सगळीकडे तो रेकॉर्ड होतो, तो व्यवहार. त्यामुळे तो पुसला जाण्याची शक्यताच नाही आहे किंवा त्याच्यात फसवणूक करण्याची शक्यता जवळपास शिल्लक उरत नाही, कारण रेकॉर्ड तुम्ही बदलूच शकत नाही. आणि एकच रेकॉर्ड हजारो कॉम्प्युटर्सवरती आपोआप रेकॉर्ड झालेला आहे, नोंद झालेली आहे त्याची, एकाच वेळेला झाली आहे, त्याच्यामुळे ते खोडून काढणं पण फार मुश्किल आहे. तर नोकरशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की ते कामाची व्यवस्थित नोंद ठेवतात.
तुम्ही आलात तर तुमचं सही आहे, येण्याची वेळ नोंदवलेली आहे, जाण्याची वेळ नोंदवलेली आहे, म्हणजे तुम्ही किती वेळ काम केलं ते मोजता येतं. मग त्याच्या आधारावरती कदाचित काही ठिकाणी तुमचा महिन्याचा पगार पण ठरतो किंवा आठवड्याचा पगार पण ठरतो. तर कामाची व्यवस्थित नोंद ही हे नोकरशाहीचं मोठं वैशिष्ट्य आणि तेही वेबरला भावलेलं दिसतं. पद आणि व्यक्ती हे एकमेकांपासून वेगळे आहेत हे वेबरचं म्हणणं आहे. पद आणि व्यक्ती एकमेकांपासून वेगळे म्हणजे कलेक्टर आहे एखाद्या जिल्ह्याचा, तो रिटायर झाला, 31 जानेवारीला तो रिटायर झाला, तर 1 फेब्रुवारीला तो ऑफिसमध्ये गेला तर त्याला अधिकार नाही आहेत. पण कलेक्टर आहे का, तर कलेक्टर आहे, दुसरा कोणीतरी व्यक्ती तिथे आलेला असेल. म्हणजे पद वेगळं आणि व्यक्ती वेगळी. व्यक्ती बदलू शकते, पद कायम राहतं, पदाचे अधिकार कायम राहतात. त्याच्यामुळे जो माणूस 31 जानेवारीला काही काम घेऊन आला होता त्याचं काम कलेक्टरने एका टप्प्यापर्यंत पूर्ण केलं. 1 फेब्रुवारीला तो गेला तर त्याला असं दिसतं की दुसराच माणूस येऊन बसलेला आहे, पण त्याच्याने फरक काहीच पडत नाही, कारण त्याची फाईल तिथेच राहणार आहे. रिटायर झालेला कलेक्टर टेबल, खुर्ची, फाईल्स घरी नाही घेऊन जाऊ शकत. पद वेगळं, व्यक्ती वेगळी. ती फाईल तिथेच आहे, ते टेबल तिथेच असणार आहे, रचना तशीच असणार आहे. नवीन जो ऑफिसर येईल तो व्यक्तीकडे पाहिल, व्यक्तीचा अर्ज बघेल आणि त्याची फाईल बघेल. फाईलमध्ये कालपर्यंत काय कार्यवाही झालेली होती ते तो लक्षात घेईल आणि त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल. म्हणजे कंटिन्युइटी, सातत्य ज्याला म्हणतो आपण, ते व्यवस्थेमध्ये कायम राहतं. तर ही वेबरच्या दृष्टिकोनातून नोकरशाहीची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. आणि म्हणून नोकरशाही किंवा प्रशासन ही सगळ्यात उत्तम व्यवस्था आहे असं वेबर म्हणतो. नोकरशाहीचे मगाशी आपण जे सांगितले ते दोष आहेतच, पण त्याची चर्चा न करता त्याचे गुण काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न इथे वेबरनी केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला F.W. टेलर, फ्रेडरिक विन्सलॉव टेलर यांचं सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ते बघायची आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. टेलर हा अमेरिकन प्रशासकीय विचारवंत, अमेरिकन व्यवस्थापकीय विचारवंत. आणि एल्टन मेयोचा सिद्धांत बघायचा. तर हे 3 सिद्धांत पाहिले की आपला दुसरा चॅप्टर पूर्ण होईल. तर पुढच्या तासाला आपण आधी लोकप्रशासन या विषयाचा विकास कसा झाला ते पाहणार आणि मग या प्रशासनाच्या उरलेल्या सिद्धांतांच्याकडे येणार.